ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आता शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 12 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता। सुरुवातीला तपास नाशिक रोड पोलिसांकडे होता, मात्र गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। या प्रकरणात नाशिक शहर पोलिसांनी अमळनेर येथून मनोज रामचंद्र पाटील राहणार नवलनगर धुळे, निलेश निंबा पाटील राहणार चिंचोली चोपडा यांच्यासह अविनाश पाटील आणि दत्तात्रय पाटील यांना अटक केली आहे। तसेच तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी या गुन्ह्यातील संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करून तपासातील पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप समोर आला होता। ही बाब उघड होताच पोलीस आयुक्त कर्णिक यांनी गिरी यांना निलंबित केले। गुन्ह्याचे गांभीर्य, त्यांची वाढती व्याप्ती आणि शिक्षण विभागाशी संबंधित संवेदनशीलता लक्षात घेऊन तपास SP मिटके यांच्याकडे सोपविण्यात आलाय। या घोटाळ्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली असून सखोल तपासातून आणखी काही प्रभावशाली व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।